हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित आध्यात्मिक पुलं, लेखक क्रमांक 36. गुण गायीन आवडी या पुस्तकात डॉक्टर लोहिया एक रसिक तापस यांच्यावरील लेखामध्ये पु ल यांनी मनुस्मृतीमधील एक श्लोक उद्घृत केला आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नानृतं ब्रूयात एषम धर्म सनातनः. याचा गोषवारा असा आहे: सत्य बोलावे, प्रिय बोलावे, परंतु अप्रिय सत्य बोलू नये, तसेच प्रिय असलेले असत्य बोलू नये. हाच सनातन धर्म आहे. कॉलेजचे वार्षिक संमेलन होते. एक मित्र बूट पॅन्ट, त्यात फुल शर्ट खोचलेला आणि डोक्याला पागोटे बांधून त्याचा लांब सोगा पाठीवर सोडून आला. त्याला पाहून आमचे एक प्राचार्य म्हणाले, वाह, असा स्वदेशी पोशाखाचा अभिमान हवा. आपण आपल्या संस्कारांची लाज कशाला बाळगा. त्याचवेळी तेथे आमचे मुख्य प्राचार्य आले आणि आमच्या त्या मित्राला पाहून म्हणाले, हे काय गाव वाटले का काय तुला? शहरात असल्यावर शहरी असावे. तत्क्षणी आमचे ते प्राचार्य म्हणाले, हां, त्याला मी हेच सांगत होतो, देश तसा वेश पाहिजे. याबाबत राजकारण्यांचे तोंड धरणारा अन्य कोणी नाही. विरोधी पक्षात असलेला सत्तेमधील पक्षावर, त्या पुढाऱ्यांवर आणि त्यांच्या धोरणांवर बेलगाम सडकून टीका करतो. काही महिन्यातच तो सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो आणि त्या पक्षाची, त्यांच्या पुढाऱ्यांची आणि त्यांच्या धोरणांची वारेमाप स्तुती करतो. डॉक्टर लोहिया राजकीय पुढारी होते. पु ल लिहितात, डॉक्टर लोहियांनी आयुष्यात कधी चेहऱ्यावर मुखवटा चढवला नाही. इथे सारा कारभार खुला होता. आत बाहेर काहीच नव्हते. मनी दाटले ते मुखातून फुटले. मग तो आघात कोणावर आहे याची फिकीर नव्हती. अर्थात अध्यात्म सांगते, प्रिय अप्रिय, सत्य असत्य यांच्या अतीत आणि तेही अत्यावश्यक इतकेच बोलावे. अन्यवेळी आपल्या आत्मभाषेत, आत्मानंदात मौन असावे. हरि ओम.